चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ। जवळजवळ 8 ते 10 दिवस झाले माझे व्हिडिओ येत नाही आहेत। मला अशा कमेंट आल्या होत्या की रोज रेग्युलर तुमचे व्हिडिओ येतात, एवढ्यात तुमचे व्हिडिओ का नाही आले 8-10 दिवस। अतिशय दुःखद अशी घटना आमच्या घरामध्ये घडली। म्हणजे माझे जे सासरे ते एक्सपायर झाले आता 5 डिसेंबरला। तर त्याच्यामुळे मला 15 दिवस व्हिडिओ टाकता आले नाही। काही जे शॉर्ट्स माझ्या मोबाईलवरनं टाकले गेले ते मुलांकडनं माझ्या टाकले गेले होते। तर सासरे एक्सपायर झाले माझे। अतिशय सडनली अचानक ही घटना घडली। होतं त्यांचं वय 90 वर्ष होतं, पण अजून तब्येत ठणठणीत होती, असं जाण्यासारखं काही नव्हतं। जवळजवळ 22 वर्षापूर्वी त्यांची बायपास झाली होती। नीतू मांडके, डॉक्टर नीतू मांडके तुम्हाला माहीत असतील, त्यांनी त्यांची बायपास केली होती। त्याच्यानंतर एवढी वर्ष त्यांनी जवळजवळ खूप छान असं आयुष्य काढलं। आणि दर थंडीमध्ये त्यांना हा त्रास व्हायचा, म्हणजे त्यांचा BP लो व्हायचा किंवा थंडीनी आता हार्ट त्यांचं 1 वर्षापासून थोडं वीक झालेलं होतं। पण आज 5 तारखेला एवढं असं होईल असं वाटलं नव्हतं की आदल्या दिवशी जो माणूस चांगलं बोलतोय तो दुसऱ्या दिवशी अचानक हार्ट अटॅकनी जातो। तर ही घटना अतिशय दुःखदायक आहे आणि अतिशय वेदनादायक आहे की आम्हाला एक घरात आधार होता, तो आमचा आधार आता एक म्हणजे अचानक ते गेले। आणि हे दुःख पचवण्याची अजूनसुद्धा शक्ती म्हणजे माझ्या मिस्टरांमध्ये तर नाहीच आहे, पण आमच्यामध्ये पण नाही आहे। वडील गेल्याचं दुःख खूप जास्त असतं। आणि मी हा व्हिडिओ याच्यासाठी घेतला, मला रिक्वेस्ट आल्या होत्या की तुमचे व्हिडिओ का येत नाही, तर मला त्याचं कारण सांगायचं होतं। खूप थंडी आहे नाशिकमध्ये, नाही सगळीकडेच खूप थंडी आहे। आणि जेव्हा आम्ही डॉक्टरांना घरी बोलवलं की ते उठत नाही आहेत, सकाळी उठल्यावर हलवल्यावर सुद्धा उठत नव्हते। नक्की काय झालं तर पहिले ते अनकॉन्शियस झाले। आदल्या दिवशी त्यांना थोडेसे लूज मोशन्स झाले, नंतर दुसऱ्या दिवशी थोडे लूज मोशन झाले, पण कंडिशन एवढी क्रिटिकल नव्हती आणि त्यामुळे तब्येत खूप छान मेंटेन ठेवलेली होती। तरीसुद्धा ह्या थंडीमुळे आता डॉक्टरांनी आम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला सांगते की थंडी, प्रचंड थंडी आहे। 10च्या खाली टेम्परेचर नाशिकमध्ये आहे। थंडीचा खूप लोकांना त्रास होतो। तर हा व्हिडिओ मी याच्यासाठी घेते आहे की जी थंडी आहे, आम्हाला जे डॉक्टरांनी सांगितलं की थंडीमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे खूप वाढतं। तर सकाळी उठायचं नाही, पटकन आपण जे बेडवरून उठतो ते पटकन असं घाईघाई उठून उभं राहायचं नाही। बेडवर उठल्यावर तुम्ही 2 मिनटं तसंच बसा, कारण काय होतं थंडीमध्ये आपलं जे ब्लड असतं बॉडीमधलं हे घट्ट होतं, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो। तर ते डॉक्टर म्हणाले की तुम्ही एक प्रिकॉशन्स घ्या। थंडीमध्ये हार्ट अटॅक का येतात, तर थंडीमध्ये काही लोकांना पहाटे मॉर्निंग वॉकला जायची सवय असते, मग ते अगदी 5-5:30लाच मॉर्निंग वॉकला जातात। तर एवढ्या सकाळी जेव्हा आपण बाहेर पडतो चालायला तेव्हा खूप थंडी असते, हवामान थंड असतं आणि त्याच्यामुळे शरीरातलं रक्त गोठलं जातं म्हणजे ते घट्ट होतं आणि मग कुठे ना कुठेतरी ब्लॉकेजेस निर्माण होतात। ब्लॉकेजेस आधीपासून म्हणजे त्याला बरीच कारणं आहेत, पण थंडी हा एक मेन कॉज आहे की थंडीमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढतं। तर त्याचं कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की खूप थंडी असते सकाळी, तर सकाळी सकाळी खूप अशा गारव्यामध्ये पटकन बाहेर गेलं, फिरायला गेलं असं करू नका। थोडीशी उन्हाची तिरीप आल्यानंतर, थोडंसं नॉर्मल वेदर झाल्यानंतर तुम्ही फिरायला जा। काय झालं, आमच्या सासऱ्यांना दर थंडीमध्ये म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा थंडीमध्ये खूप त्रास झाला होता। वयस्कर माणसांना जास्त त्रास होतो, अचानकपणे लो BP होणं किंवा कुठेतरी हातापायांमध्ये क्रॅम्प्स येणं, किंवा ह्या वयस्कर जे लोक असतात ह्यांना थंडीमध्ये खूप काळजी घेणं गरजेचं असतं। कारण त्यांनी सांगितलं की तुमच्याही घरात असतीलच ना वयस्कर मंडळी, तर त्यांचीसुद्धा तुम्ही अशीच काळजी घ्या। शक्यतो घरामध्ये जर खिडक्या दारं किंवा खूप जास्त थंडावा येत असेल तर लवकर खिडक्या दारं बंद करत जा। तिथलं जे वातावरण आहे ना, जी म्हातारी मंडळी जी असतात, वयस्कर मंडळी जिथे असतात ज्या खोल्यांमध्ये, ती खोलीतलं वातावरण थोडंसं उबदार ठेवा, जेणेकरून थंडीमध्ये ह्या लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या। कारण बहुतांशी थंडीमध्ये कफ होतो, म्हणजे मी माझ्या सासऱ्यांचं बघत आले होते आत्तापर्यंत, दर थंडीत बहुतेक वयस्कर लोकांना कफ होतो। वयस्कर काय, चांगल्या चांगल्या माणसांना सुद्धा कफाचं प्रमाण वाढतं। खूप जास्त कफ झाला की खोकला येतो, मग हळूहळू खोकला कमी नाही झाला की कफ वाढतो, निमोनियावर जातात काही काही दुखडी, ताप येतो। तर असं होऊ देऊ नका। आणि शक्यतो ह्या सगळ्या प्रिकॉशन आहेत ना आम्हाला डॉक्टरांनी घ्यायला सांगितल्या होत्या
म्हटलं तुमच्याबरोबर ह्या महत्त्वाच्या काही गोष्टी शेअर कराव्या. तर वयस्कर लोकांना एक तर आपण सुद्धा थंडीमध्ये हातापायांमध्ये मोजे, घरामध्ये स्लीपर किंवा घरामध्ये जर खाली फरशी असेल, तर आमचा तो जुना वाडा आहे त्याच्यामध्ये सगळ्या शहाबादी फरशा आहेत. मग मी सगळ्या फ्लोरिंगला कार्पेट लावून घेतलेलं आहे. तसं कार्पेट लावा. नसेल कार्पेट लावणं पॉसिबल तुम्हाला होत किंवा काय तिथे लावायला अडचण येत असेल तर मोठ्या मोठ्या सतरंज्या घालून ठेवा, जेणेकरून आपल्या पायांना थंडी वाजणार नाही. आणि खूप जास्त जर थंडीचं प्रमाण वाढलं तर कानामध्ये कॉटन बॉल्स किंवा पायामध्ये सॉक्स असणं गरजेचं असतं. कारण थंडी जी असते ही पायामधनं आपल्या शरीरामध्ये आणि कानामध्ये वारं गेलं तर आपल्या शरीरामध्ये थंडीचं प्रमाण वाढतं, म्हणजे गारठून जातं शरीर. तर वयस्कर लोकांची अशी काळजी घ्या. शक्यतो नॉर्मल पाणीसुद्धा आता थंडीमध्ये प्रचंड गार येतं, म्हणजे ॲक्वाचं पाणीसुद्धा खूप थंडगार येतं की ते पोटामध्ये अक्षरशः गारठा निर्माण होतो. तर जेवताना सुद्धा कोंबट पाणी प्या. दिवसभरात शक्यतो कोंबट पाणी प्या. खूप गरम नाही सांगितलं, कोंबट पाणी पीत जा. आणि अशी थोडीशी जी काळजी आहे, जिथे खूप खिडक्यादारं उघडी असतात, काही काही घरांमध्ये आजूबाजूला झाडी असतात, मोकळं वातावरण असतं, तर अशा वेळेस लवकर खिडक्यादारं थोडीशी संध्याकाळ झाली की लावून घेत जा. शक्यतो शेक करा घरामध्ये, किंवा हीटर आजकाल प्रत्येक घरामध्ये असतं, तर हीटर थोडंसं लावा. झोपायच्या आधी थोडंसं 1 तासभर हीटर लावून रूम गरम करा आणि मग हीटर बंद करा. रूम जरा गरम झाली की मग थोडंसं बरं वाटतं. कारण ह्या ज्या किरकोळ किरकोळ गोष्टी आहेत ना, ह्या खूप मॅटर करतात. आणि वयस्कर घरामध्ये जी माणसं असतात त्यांना ह्याचा खूप त्रास होतो. लहान मुलं असतात, तान्ही बाळं असतात, त्यांनासुद्धा थंडीचा खूप त्रास होतो. तर शक्यतो पायांमध्ये मोजे, कानामध्ये कॉटन बॉल्स किंवा डोक्याला स्कार्फ. काही लोक असं लाज वाटते की काय स्कार्फ लावायचा, नको. पण नाही, आपल्या शरीराची काळजी घेणं हे आपलं काम आहे. तर त्याच्यामुळे कानांनासुद्धा तुम्ही छान असं सकाळीसुद्धा बराच वेळ थंडी असते, सकाळी काय दिवसभर थंडी असते आजकाल. तर आणि आता अजून वाढणार आहे असं म्हणतायत थंडी. तर अशामध्ये स्कार्फ कवर करून ठेवा डोक्याला. पायात मोजे तर राहूच द्या. घरामध्ये शक्यतो स्लीपर वापरा. आणि शक्यतो जर आपलं फ्लोरिंग गार पडत असेल तर मोठ्या मोठ्या सतरंज्या किंवा चटया घालून ठेवा, जेणेकरून पायांना गार लागणार नाही. आणि खूपच थंडीचं प्रमाण तुमच्या घरामध्ये वाटत असेल तर हीटर लावून, किंवा तुम्ही शेकोटी करत असाल तर तो शेगडी असते, शेकोटीची एक अशी कोळशाची शेगडी मिळते, ती जरी अर्धा तास तुम्ही घरामध्ये ठेवली तरी घरातलं वातावरण खूप छान गरम होतं. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या पाळायला लागतात. आमच्याकडे पण इथे आमचं नदीकाठी घर आहे, आमच्या घराजवळच गंगा आहे, त्याच्यामुळे इतकी थंडी, प्रचंड थंडी आमच्या घरामध्ये दिवसभर वाजत असते. त्याच्यामुळे मुलांची आणि आम्ही आमची अशी काळजी घेतो आणि दिवस पार पाडतो. कारण फरशासुद्धा खूप गार पडतात. म्हणजे आम्ही आमच्या घरामध्ये ज्या कामाला मावश्या येतात ना, त्यांनासुद्धा आम्ही सांगतो की तुम्ही लवकर या कामाला, जेणेकरून थंड पाण्यामध्ये शक्यतो डायरेक्ट हात घालू नका उठल्या उठल्या. कारण काय होतं, ही जी बोटं असतात ना, हे सांधे आखडतात थंडीमध्ये. तर शक्यतो थोडंसं सकाळ म्हणजे ऊन येईपर्यंत गरम पाणी वापरा. आणि फरशी पुसायला सुद्धा तुम्ही घरामध्ये जर फरशी पुसत असाल तर गरम पाणी थोडंसं फरशी पुसायला वगैरे घेत जा. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या थोड्याशा शेअर कराव्याशा वाटल्या तुमच्याबरोबर. लहान मुलांना पण सर्दी खोकला अंगावर काढू नका. थंडी ताप असेल तर लगेच दवाखान्यात न्या, घरगुती उपचार करा. आणि थंडीमध्ये स्वतःची काळजी घ्या. तसंच वयस्कर माणसांना खरंच खूप ह्या थंडीचा त्रास होतो, हे मी माझ्या स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आपण कितीही जपलं तरी निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे असंच आमच्या सासऱ्यांना दर थंडीमध्ये त्रास व्हायचा. आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची तब्येत बिघडायची. त्यांचं हार्ट वीक झालेलं होतं, म्हणजे जवळजवळ त्यांना बायपास करूनच, मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ 22-23 वर्षापूर्वी बायपास झाली होती. ती पण प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नीतू माणके त्यांनी केली होती हिंदुजा हॉस्पिटलला. त्याच्यानंतर त्यांनी खूप छान त्यांचं आयुष्य काढलं. पण अचानक एखादी व्यक्ती घरातून गेल्यानंतर खूप दुःख होतं आणि आपल्याला काहीच कल्पना नसते. म्हणजे मला एक गोष्ट याच्यातून तुम्हाला सांगायची, जरी लूज मोशन झाले, उलट्या झाल्या किंवा ॲसिडिटी झाली तर घरगुती उपचार करा. पण नाही बरं वाटलं तर अंगावर काढू नका, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. म्हणजे मी घाबरवत नाही आहे, पण लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. की काही गोष्टी आपण म्हणतो ना, जाऊ दे होईल. वयस्कर माणसांच्या बाबतीत तरी नको की ॲसिडिटीच आहे, मग खूप आपल्याला चेस्ट पेन होतं, काही वेळेस असं वाटतं ॲसिडिटी झाली आहे, लूज मोशन झाले, बॉडी डिहायड्रेट होते, कुठे ना कुठे आपल्याला काहीच याचा अंदाज लागत नाही. तर मग तरी लूज मोशन्स म्हणा, उलट्या म्हणा, किंवा गॅस प्रॉब्लेम असेल, ॲसिडिटी प्रॉब्लेम असेल, 2 दिवसात तुम्हाला किंवा
नाहीच बरं वाटत आहे तर तुम्ही अंगावर काढू नका. ही एकच तुम्हाला कळकळीची विनंती करते, लगेच डॉक्टरकडे दाखवा. कारण आमच्या सासऱ्यांना आदल्या दिवशी लूज मोशन्स झाले, कॅज्युअल वाटलं आम्हाला, आणि दुसऱ्या दिवशी बॉडी डिहायड्रेट झाली. 2च लूज मोशन्स फक्त त्यांना झाले आणि बॉडी डिहायड्रेट झाली. नंतरून सकाळी 7 वाजता परत लूज मोशन झाले, वॉमिटिंग झाली. ॲट अ टाईम लूज मोशन आणि वॉमिटिंग हे सिम्पटम जरा वेगळे असतात. तर असं काही झालं तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा. डॉक्टर येईपर्यंत, म्हणजे आमचे सासरे एक्सपायर्ड झालेले होते, डॉक्टर येईपर्यंत आम्हाला वेळ मिळाला नाही. तर ते घरीच म्हणजे त्यांचं एक दुःखद निधन झालेलं होतं. खूप वाईट वाटतं काही गोष्टींचं, की आपल्याला असं वाटतं की आपल्याकडनं काही राहिलं का, आपण काही चूक केली का, किंवा आपल्याकडनं काही मेडिकल सर्व्हिस त्यांना द्यायच्या राहिल्या का नाही. पण काळ आणि वेळ एकत्र आलं तर कोणी काहीच त्याला करू शकत नाही, आणि जे नशिबात लिहिलेलं असतं त्याच्या पुढे आपण काहीच बोलू शकत नाही. आणि काळ आला तर वेळ यायला वेळ लागत नाही, पण काळजी घ्यायची आपण आपली, वयस्कर माणसांची, लहान मुलांची काळजी घ्या. आणि माझे व्हिडिओ का येत नव्हते हे कारण, मला खूप 2-3 कमेंट आल्या की व्हिडिओ का येत नव्हते, हे कारण आज तुम्हाला मी क्लिअर केलं. आता 1-2 दिवसांनंतर व्हिडिओ आपले रेग्युलर यायला लागतील. व्हिडिओ रेग्युलर बघा. आणि खूप वाईट वाटतं हा सुद्धा व्हिडिओ करताना, काही सांगताना, कारण माझे वडील पण 62व्या वर्षी हार्ट अटॅकनेच गेले. सासरे 90 वर्षापर्यंत खूप छान आयुष्य त्यांनी काढलं, पण अचानक हार्ट अटॅकने कोणी जाणं हे, आणि सडनली ह्या गोष्टी होणं, ह्या खूप धक्कादायक असतात. किंवा हॉस्पिटलाइज एखादा पर्सन असेल, ICUमध्ये असेल, तर आपल्या मनाची तयारी असते की नाही, किंवा डॉक्टर सांगतात की सिरियस आहे बा, तुम्ही मनाची तयारी करा असं सांगतात. पण सडनली एखाद्या घरातून चालता बोलता माणूस हार्ट अटॅकने जाणं ही गोष्ट खूपच धक्कादायक असते. तर मला एकच सांगायचं आहे, जरी तुम्हाला काही शारीरिक त्रास झाला तर तुम्ही अंगावर काढू नका. बरं नाही वाटलं तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि थंडीची काळजी घ्या. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, नवीन विषयाबरोबर उद्याला. बाय बाय.